आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय नेमकं निवेदन दिलंय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज महाराष्ट्रभर कॉल दिला होता की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या मोठ्या जाहिराती देत आहे पेपरमध्ये की आम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहोत, पण प्रत्यक्षामध्ये मात्र MSP ह्या वर्षी कापसाला 500 रुपये वाढ दिली, तर तुवरला 200 रुपये दिली, सोयाबीनला 191 रुपये दिली। हे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे। त्यांच्या मालाला हमीभाव द्यायचा नाही, पण त्यांच्यासाठी असणारं बियाणं खतं हे प्रचंड महाग करायचे आणि त्यांचा तोंडातला घास पळवून द्यायचा हे षडयंत्र चालणार नाही। म्हणून MSP ची घोषणा बजेटमध्ये व्हायला हवी होती, जी केंद्र सरकारने केली नाही, त्याचा निषेध करायला। दुसरा, तेलंगणा सरकारनं तात्काळ संपूर्ण कर्जमुक्ती केली, तशी कर्जमुक्ती महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची करावी। त्याचबरोबरीनं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज भरलं, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचा इंटेन्सिव्ह द्यायला पाहिजे होता, तो दिलेला नाहीये। या अंमळनेरमधल्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा पैसा बाकी आहे, रखडत पडलेला आहे आणि त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचाही विमा अपघाती केला जावा गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत। हे घेऊन आज आम्ही इथे आलेलो होतो। आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की नरेंद्र मोदी किसान विरोधी, तसंच महाराष्ट्र सरकार सुद्धा शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा या निमित्तानं दिला आहे।